लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सखी कान्हासाठी टिफिन घेऊन गेलेली असते. ही गोष्ट मनस्विनीला समजलेली असते. तेव्हा सखी तिला सॉरी म्हणत असते की आई सॉरी, मी कान्हासाठी टिफिन घेऊन गेले, पण मी काय करू, तिथे त्याच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत हे मला कळलं आणि म्हणून मी त्याच्यासाठी टिफिन घेऊन गेले. तेव्हा मनस्विनी म्हणते, सखी बाळा, अगं त्या कान्हाने आत्तापर्यंत किती नाटक केले, तू तुझ्या डोळ्याने बघितलेस ना. तो कान्हा तुझी फसवणूक करतोय. तेव्हा इथे सखी म्हणते की आई मला सगळं काही मान्य आहे, फक्त माझी एकच इच्छा आहे, ती पूर्ण करशील का. तुझ्याकडे काहीतरी मागू का. ती म्हणते बोल ना बाळा, काय मागायचं आहे ते माग. तेव्हा सखी म्हणते आई मी जेलमध्ये जेव्हा गेले होते ना तेव्हा मी तिथे जाऊन बघितलं गं, कान्हाच्या खाण्यापिण्याचे खरंच खूप हाल होत आहेत. त्याच्यासाठी ते पाण्यासारखं बेचव जेवण, त्याच्यामध्ये सुद्धा खडे वगैरे असतात, ते काढले जात नाही गं. माझी एक इच्छा आहे की कान्हावरती जी काही आपण केस केली आहे ना चोरीची, ती केस आपण मागे घेऊया, कान्हाला आपण तिथून बाहेर काढूया प्लीज, माझी ही इच्छा आहे. तेव्हा इथे गौतम काका मनामध्ये म्हणतात की जर कान्हाला बाहेर काढलं तर त्याने जो काही प्लॅन केला आहे ना सखीचं मन जिंकण्याचा, तो त्याचा हेतू साध्य होणार नाही. त्यामुळे कान्हाने काही दिवस जेलमध्ये राहणं गरजेचं आहे. तेव्हा इथे गौतम काका म्हणतात नाही नको, कान्हाने आतापर्यंत आपल्याला खूप जास्त फसवलं आहे ना, तुझी माझी सर्वांचीच खूप मोठी फसवणूक केली. तर आपण एक काम करूया, आपण कान्हाला बाहेर नको काढूया, त्याला तिथेच राहू दे जेलमध्ये. तेव्हा इथे मनस्विनी म्हणत असते की हा गौतम ज्याला कान्हाचा इतका पुळका येतो, हा कान्हाला जेलमध्ये ठेवायला तयार का झाला असेल. यांचं नेमकं काय झालं आहे, काय शिस्त या दोघांचं, कान्हाचं आणि गौतमचं, ते बघायला पाहिजे. तेव्हा मनस्विनी म्हणते की मला सखी बेटा थोडासा वेळ दे, मी थोडा विचार करते आणि मग तुला सांगते कान्हाला बाहेर काढायचं की नाही ते. त्यानंतर गौतम काका इथे कान्हाला फोन करून सांगतात की सखी तुझ्या इथे बेलबद्दल बोलत होती. तेव्हा कान्हा म्हणतो काय, म्हणजे याचा अर्थ कळतोय का तुम्हाला गौतम काका, सखीला पटलं आहे की माझे इथे हाल होत आहेत आणि माझे हाल होत आहेत त्यामुळे तिला त्रास होतो आहे आणि म्हणूनच ती मला इथून बाहेर काढण्यासाठी बोलते, बरोबर ना. म्हणजे जे आपल्याला साध्य करायचं होतं ते घडतंय. तर म्हणजे असंच हळूहळू माझ्याबद्दल सखीच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं ना तरच आणि तरच ती माझ्यावरती विश्वास ठेवेल आणि माझ्या आयुष्यात परत येईल. तेव्हा इथे कान्हा म्हणतो आपण हे नाटक सुरू ठेवूया. तेव्हा गौतम काका म्हणतात पण हे शक्य नाही आहे. जर तुझ्या आजीला कळलं ना की तुला जेलमध्ये ठेवलं आहे तर तुझ्या आजींना किती त्रास होईल, आणि सखीला कळलं तर की हे सगळं तू तिला मिळवण्यासाठी करतोयस. तेव्हा हे बोलणं मनस्विनीने ऐकलेलं असतं आणि तिला कळतं की हे सगळं नाटक कान्हाने फक्त सखीला मिळवण्यासाठी केले. तेव्हा इथे आता कान्हाची आजी फॅमिली फोटोकडे बघत असते आणि म्हणत असते कान्हा, कबीर बाळा रे कुठे आहेस तू, कुठे निघून गेलेस अचानकपणे, तुझ्याशिवाय घर सुनं सुनं झाले. अरे तुला कितीही वाटत असलं ना की तुझी आजी वृक्ष आहे, तरीसुद्धा नाही रे, मी वृक्ष नाही आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावरती. तू घरामध्ये असतोस ना तेव्हा घरामध्ये चैतन्य असतं. अचानकपणे एक रॅन्डम माणूस आजीला फोन करतो आणि सांगतो की कबीर किर्लोस्कर कान्हा महाडिक यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या जेलचं नावसुद्धा सांगितलं जातं. त्या पोलीस स्टेशनमध्ये कान्हा असल्याचं आजीला समजतं आणि तेवढ्यात तिथे किरण आलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते किरण, अरे आपले कान्हा इथे पोलीस स्टेशनमध्ये आहे, त्याला अटक केली आहे. तो म्हणतो नाही आजी, कोणीतरी प्रँक केला असेल, असं काय नाही आहे, तो तर फिरायला गेला आहे ना. ती म्हणते नाही रे, आत्ता मला फोन आला होता. तो म्हणतो कुणीतरी प्रँक कॉल केला असेल, जान्हवी शपथ. तेव्हा जान्हवी शपथ बोलत असताना त्याने फिंगर क्रॉस केलेले असतात. तेव्हा आजीला समजतं किरणसुद्धा खोटं बोलतोय, म्हणजे माझा नातू खरोखरच जेलमध्ये आहे. तेव्हा इथे सखी येते किचनमध्ये आणि म्हणते आई अगं काय करतेस तू. तेव्हा मनस्विनी म्हणत असते सखी बाळा, अगं मी कान्हासाठी आहे ना टिफिन तयार करते. कान्हाला तिथलं ते बेचव जेवण आवडत नाही ना, तेव्हा मी त्याच्यासाठी आता छान स्वतःच्या हाताने इथे जेवण तयार केलं आहे. आपण त्याच्यासाठी टिफिन घेऊन जाऊया आणि मग त्याला तिथून कधी सोडवायचं हे सुद्धा ठरवूया, बरोबर ना.
तेव्हा सखी म्हणते, आई हे बघ, कानासाठी टिफिन वगैरे घेऊन जायची गरज नाही आहे, काही गरज नाही, जाऊ दे तिकडे. तेव्हा ती म्हणत असते, नको सखी बाळा, अगं मी माझ्या हाताने सगळा स्वयंपाक केला आहे, आपण त्याच्यासाठी हा टिफिन घेऊन जाऊया, बघूया तरी की तो जेलमध्ये कसा आहे ते, मग आपल्याला कळेल ना तिथे गेल्यानंतर. तेव्हा इथे सखी मनस्विनीबरोबर जायला तयार होते. पण त्याच्या आधीच इथे आता कान्हाची जी आजी आहे ना, ती बॉडीगार्ड वगैरे घेऊन पोलीस स्टेशनला आलेली असते आपल्या नातवाला भेटायला. आणि तेव्हा इथे सखी येण्याच्या आधी आजी तिथे आलेली असते. कान्हाला जेलमध्ये बघून आजीला तर काय चक्करच येते. कान्हा इथे आता स्वतःहून दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो. तेव्हा इथे आजीला चक्कर आलेली बघून कान्हाला त्रास होतो. कान्हा म्हणत असतो की आजी, अगं मला काही झालेलं नाही आहे, मी जेलमध्ये नाही आहे. ती म्हणत असते, अरे कान्हा बाळा, तू जेलमध्येच आहेस. तो म्हणतो, हो पण मी हे सगळं नाटक केलं आहे. सखीने माझ्या आयुष्यात परत यावं, तिच्या मनामध्ये माझ्याबद्दलचं प्रेम असंच जिवंत राहावं ना, यासाठी हे केलेलं फक्त एक नाटक आहे. मी काही खरोखर जेलमध्ये नाही आलो आहे, मी काहीच नाही केलं आहे. तेव्हा इथे सखी आता टाळ्या वाजवते. सखी तिथे आलेली असते. तेव्हा सखीला कळतं की याचा अर्थ कान्हाने जेलमध्ये येण्याचं नाटक केले, त्याने इथे चोरी वगैरे केलेली नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, कान्हा म्हणतो, अरे देवा, यांनासुद्धा आत्ताच इथे यायचं होतं, आता परिस्थिती हाताबाहेर जायला नको, मला सगळं काही सांभाळून घ्यायला पाहिजे. तेव्हा कान्हा म्हणतो, सखी मॅडम 1 मिनिट इथे येता का? हे बघा, मी आता जे काही बोललो ना की मी हे सगळं नाटक वगैरे केले, ते सिरियसली घेऊ नका. माझ्या आजीला बीपीचा त्रास आहे, तिला जर कळलं ना की मी इथे खरोखर जेलमध्ये आलो आहे तर तिला त्रास होईल, म्हणून मी नाटक केले या. तेव्हा सखी म्हणते, आई चल. तेव्हा इथे आजी म्हणते, काय गं ए, माझ्या मुलाने तुझ्यासाठी हे सगळं केले, माझा नातू तुझ्यामुळे जेलमध्ये येऊन बसला आहे. काय गं, कोण आहेस कोण तू एवढी, काय आहे का या मुलीमध्ये? तेव्हा इथे मनस्विनी म्हणते, 1 मिनिट, तुमच्या मुलाने आमच्या घरामध्ये चोरी केली, तुम्ही माझ्या मुलीला काही बोलू नका. तेव्हा आजी म्हणते, ए तू तर गप्प बस गं, मी तुझ्यासारख्यांच्या तोंडालासुद्धा लागत नाही, तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभी राहून बोलायची? तेव्हा इथे सखीला राग येतो. ती म्हणते, माइंड युअर लँग्वेज, हे काय बोलताय तुम्ही? माझ्या आईबद्दल असं बोललेलं मी अजिबात खपून घेणार नाही या. तुम्ही माझ्या आईला वाटेल तसं बोलू नका, खोटे आरोप करू नका. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, सखी बोट आधी खाली कर, बोट खाली करून बोल. मी माझ्या आजीच्या समोर डोळे उंच करून किंवा आवाजसुद्धा चढवून बोलत नाही, आणि तू माझ्या आजीकडे इथे बोट करून बोलतेस. तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? हे बघ, माझी आजी जे बोलते ना ते बरोबरच आहे. जिला तू आई आई म्हणून डोक्यावरती घेतलेस ना, ती तुझी खरी आई आहे की नाही याचा तरी जरा विचार कर. ती तुझी खरी आईसुद्धा नाही आहे, कळलं? तरीसुद्धा आई म्हणून तिच्यावरती आंधळेपणाने विश्वास करतेस. आत्तापर्यंत मी तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढलं, पण तुला जर इथे संकटांनाच मिठी मारून बसायचं आहे तर मी काहीच नाही करू शकत. जा, जे करायचं आहे ते कर जा. एवढा जर विश्वास आहे ना या बाईवरती तर कर ना, सगळीच्या सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती कर, म्हणजे तुला कळेल ती कोण आहे ते. कळलं तुला? तेव्हा इथे सखी म्हणते, तू कोण आहेस मला सांगणारा? तू नाही मला ऑर्डर सोडायची की मी कुणाच्या नावावरती प्रॉपर्टी करायची किंवा कुणाच्या नाही. ते मला जे करायचं आहे ते मी स्वतः करेन, तू मला सांगायची गरज नाही आहे कान्हा. तू खोटारडा होतास आणि तू खोटारडाच राहशील. आत्तासुद्धा तू तेच केलंस, माझं प्रेम मिळवण्यासाठी जेलमध्ये येण्याचं नाटक केलंस, पण तू खरोखर दागिने चोरलेस, तू चोर आहेस. तेव्हा कान्हा म्हणतो, 1 मिनिट, मला तुमचे दागिने किंवा प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायची गरज नाही आहे, मला तुमच्या दागिन्यांची गरज नाही आहे. मी स्वतः काय आहे आणि कोण आहे हे तुला आत्तापर्यंत कळलेलंच आहे. त्याच्यामुळे हे चोरीमारी करण्याचं मी फक्त नाटक केलं होतं, फक्त तुझ्या मनामध्ये माझं प्रेम जिवंत ठेवण्यासाठी. पण तुला ते कळणारच नाही गं. तुला फक्त तेवढंच कळणार आहे जेवढा तू विचार करणार आहेस, त्याच्यापुढे तू जाणारच नाही आहेस ना. खरं खोटं करण्याची तुझ्यामध्ये हिंमतच कुठे आहे? जे काही आहे ते तसंच स्वीकारलेस तू. पण मी सांगतोय ना तसं कर जा, म्हणजे सत्य तुझ्या समोर येईल. हिंमत असेल ना तर प्रॉपर्टी सगळी हिच्या नावावरती करून दाखव, मग एक ना एक दिवस या बाईचं सत्य तुझ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. कळलं का सखी? तेव्हा सखी म्हणते, मला जे करायचं आहे ना ते मी करेनच, तू सांगायची गरज नाही आहे कान्हा. खोटाड्या माणसांचं मी काही ऐकत नाही आणि त्यांच्या बोलण्यावरती आता विश्वासही ठेवत नाही. त्यामुळे आता
तुला जे करायचं आहे ते तू कर, पण मला जे करायचं आहे ना ते मी करणारच, असं इथे सखीने आता त्याला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सखी निघून गेलेली असते आणि कान्हाला कळलेलं असतं की सखी त्या बाईच्या बोलण्याखाली इतकी आता इन्फ्लुएन्स झालेली आहे की ती खरं खोटं करायला सुद्धा तयार नाही आहे. तेव्हा इथे सखी येऊन गाडीत बसते. मनस्विनी म्हणते, सखी बाळा हे घे पाणी पी बरं. सखी म्हणते, मला पाणी वगैरे काही नको आहे. ती म्हणते, सखी बाळा असं नाही करायचं. हे बघ कान्हा तुझ्याबरोबर जे काही वागला ते चुकीचं आहेच गं, पण तू बघतेस त्याच्या वागण्याला हवा पाणी कोण देते? अगं गौतम भाऊजी, आपण सगळेजण त्या कान्हाच्या विरोधात आहोत, पण त्या गौतम भाऊजींचं काय करायचं? अगं माझे छोटे भाऊजी त्या कान्हाच्या बोलण्यात आलेत गं. म्हणजे बघ ना, कान्हा जसं वागवतो ना त्यांना, म्हणजे अगदी मुठीत ठेवल्यासारखं. कान्हा आहे तिकडे, पण गौतम भाऊजींना त्याने इथे मुठीत ठेवलेलं आहे आणि गौतम भाऊजी त्याच्या मनासारखेच वागतात. तेव्हा सखी म्हणते, ठीक आहे, आता गौतम काकांनासुद्धा निर्वाणीची भाषा कळेल. तेव्हा प्रेक्षकांनो आजी म्हणत असते की कान्हा सांग एकदाचा मला, तुझा निर्वाणीचा शेवटचा निर्णय काय असणार आहे ते मला सांग. मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. तू तर आपल्या ध्येयापासून हल्लासच. म्हणजे आत्तापर्यंत मी तुझ्या मनामध्ये जी काही आग दगदगत ठेवली होती ना, ती ह्या मुलीच्या प्रेमाने कुठेतरी निघून गेल्यासारखी मला वाटते. अरे बाबा, आपला ध्येय काय होता? उद्ध्वस्त करायचा होता, पण तू हे सगळं काही विसरलास, त्या मुलीच्या प्रेमात पडलास आणि आपल्या ध्येयापासून दूर झालास. तेव्हा कान्हा म्हणतो, असं काही नाही आहे आजी, खरंच असं काही नाही आहे. मला माझं ध्येय लक्षात आहे. पण तेवढ्यातच अपर्णा येते आणि म्हणते, कान्हा अरे बाळा कुठे होतास तू? 2 दिवस मी किती तुझी वाट बघितली, कुठे गेला होतास? तो म्हणतो, आई कुठे नाही, मी फक्त थोडे दिवस फिरायला गेलो होतो. ती म्हणते, नाही, जेलमध्ये गेला होता हा, जेलमध्ये, त्या सखीसाठी. त्या सखीच्या प्रेमात वेडा झाला आहे ना, तिच्या मनामध्ये प्रेम निर्माण करायचं आहे म्हणून हा जेलमध्ये गेला होता. याला आहे का आपली काळजी आहे का? मी लहानपणापासून याला काय बनवण्याचा प्रयत्न केला आणि हा काय बनला? अरे तुझ्या मनामध्ये मी द्वेषाची भावना निर्माण केली होती ना, आणि तू काय केलंस? तू त्या मुलीच्या प्रेमात पडलास आणि तुझं ध्येयच विसरलास. तेव्हा अपर्णा म्हणत असते, अच्छा, म्हणजे सखीसाठी, तिच्या प्रेमासाठी तू जेलमध्ये गेलास. तू पण आहे ना कान्हा, तुझ्या बाबांसारखं आहेस, ते सुद्धा प्रेमामध्ये आहे ना, असं काहीही करत बसायचे, काहीही, म्हणजे अगदी वेड्यासारखे वागायचे. पण प्रेमात असणारी माणसं अशीच वागतात हा. तू जे केलंस ना सखीसाठी ते खूप छान केलंस. एक ना एक दिवस तिचं प्रेम तुला नक्कीच मिळेल. तो म्हणत असतो, घ्या, मी याला काय समजावतोय अपर्णा आणि तू काय हे बोललीस? हे बघ, मला फक्त त्याने सुडाची भावना मनामध्ये ठेवलेली हवी आहे. तेव्हा अपर्णा म्हणते, अहो पण त्याच्या मनामध्ये सुडाची भावना नाही आहे ही चांगली गोष्ट आहे ना. सुडाने काही होत नाही, पण प्रेमाने मात्र जग जिंकलं जातं आणि प्रेमानेच तो मोठा होऊ शकतो. तेव्हा इथे आजी म्हणत असते, मला हे वाटत नाही, त्याने इथे सुडाची भावना मनात ठेवली पाहिजे. एवढी वर्ष आपण जे सहन केले ते आपण सहन का केलं हे त्याला कळायला नको का? ती म्हणते, सासूबाई प्लीज थांबवा हे सगळं, माझ्या मुलाला द्वेषाची भावना मनात ठेवायला लावू नका. तेव्हा इथे आजी म्हणते, घ्या, मी आत्तापर्यंत तुला माझी मुलगी मानलं, तुझ्याबरोबर आईसारखी वागले आणि तू शेवटीला मला सासूबाई म्हणून परक करून टाकलंस. जाऊ दे, मला आता काही बोलायचंच नाही आहे याच्यावरती. आणि आजीला राग येतो, कारण अपर्णा तिला सासूबाई म्हणते, आई नाही. त्यानंतर इथे सखी म्हणत असते, काका तो कान्हा खोटं बोलला, त्याने स्वतःवरती चोरीचा आळ घेण्याचं नाटक केलं आणि आता तो बाहेरसुद्धा आला असेल. पण काका त्याच्याबरोबर अजून तू कॉन्टॅक्टमध्ये आहेस आणि ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही आहे. संपूर्ण कामत कुटुंबाने त्याच्याबरोबर असलेलं नातं तोडलं आहे ना. सगळेजण त्याचं नावसुद्धा तोंडात घेत नाही, पण तुला त्याचा इतका पुळका काय आहे? का तू काका त्याच्याबरोबर बोलत असतोस, त्याची मदत करत असतोस, त्याची साथ देत असतो, त्याची बाजू घेत असतोस? एवढं सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. तू एक काम कर काका, त्या कबीर किर्लोस्कर बरोबर, त्या कान्हाबरोबर तुझे असलेले सगळे संबंध तोडून टाक. आणि जर तुला त्याच्याबरोबरचे संबंध तोडता येत नसतील ना, तर मग तू माझ्याबरोबर असलेले संबंध आणि नाते तोडून टाक. आहे का तुला मान्य? तेव्हा गौतम काका म्हणतात, सखी बाळा, अगं काय बोललीस तू हे? माझी सखी तर अशी कधीच नव्हती. माझी सखी असं कधीच बोलणार नाही आहे, इतकं इतकं टोकाला जाऊन. तेव्हा ती म्हणत असते, हो, माणसं बदलतात, तशी मीही बदलले. माझ्या विश्वासाचा प्रत्येक वेळेला गैरफायदा घेतला गेला आहे ना,
पण आता नाही, आता मी स्वतःच बदलले. आता मी कुणालाही माझा विश्वास तोडू देणार नाही आहे. तर पुढील भागामध्ये इथे आता सखीने सांगितलेलं असतं गौतम काकांना की कानाबरोबर असलेले नाते तोडायचे, नाहीतर मग मी तोडणार. त्यानंतर तिथे वकील साहेब आलेले असतात. ती म्हणत असते वकील साहेबांना मीच बोलावले, कारण माझी आता जी काही प्रॉपर्टी आहे, जी काही संपत्ती आहे ना, ती सगळीच्या सगळी मी माझ्या आईच्या नावाने करणार आहे. सगळी प्रॉपर्टी मी माझ्या आईला तेजस्विनी कामत हिच्या नावावरती करणार आहे, असं आता प्रेक्षकांनो विचार करण्यात आलेला असतो. आणि त्यासाठी तिने वकिलांना बोलावलेलं असतं आणि सगळीच्या सगळे पेपर हे तेजस्विनी कामत म्हणून तिच्या नावावरती करण्यात आलेले असतात. तेव्हा इथे सखी हे सगळं आनंदाने करत असते, पण मनस्विनीला ते सगळं आता हिसकावून घ्यायचं असतं. पण प्रॉपर्टी ही शेवटीला मनस्विनी नाही तर तेजस्विनी कामतच्याच नावाने होणार असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता कान्हा आपल्या आजीकडे येतो आणि म्हणत असतो, आजी तू अजिबात काळजी करू नको. हे बघ, जरी माझं सखीवरती प्रेम असेल ना, तरीसुद्धा त्या मनस्विनीवरती माझा तेवढाच राग आहे. आणि आता मी पूर्णपणे तयार आहे त्या मनस्विनीला धडा शिकवायला. तू नको काळजी करू. थोड्याच दिवसांमध्ये मनस्विनीला सगळ्यांसमोर एक्सपोज करतो की नाही बघच तू, असं कान्हा म्हणत असतो.